मागच्या 2 दिवसामध्ये परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये झालेला पाऊस, जायकवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावर पाणी यामुळे आपण बघू शकतो गोदावरी नदीला पूर आलेला आहे। मी सध्या गंगाखेडच्या गोदावरी घाटावर आहे। आपण बघू शकतो दक्षिण काशी म्हणून हा घाट ओळखला जातो। या पुराच्या पाण्यामुळे इथले सर्वच्या सर्व 11 मंदिरं हे पाण्याखाली गेलेली आहेत। नरसिंह मंदिर अर्ध पाण्याखाली गेलेलं आहे आणि पूर्ण जो घाट आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे इथं जे काही दशक्रिया विधी होतात, इतर विधी ज्या होतात त्या वरच्या जुन्या जागेमध्ये करण्याची वेळ आलेली आहे। दुसरीकडे जर बघितलं तर या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर्णा, पालम आणि गंगाखेडच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। एक जण यामध्ये या ओढ्या नाल्याला आलेल्या पुरामुळे एक जण वाहून गेला। आपल्या सोबत या गंगाखेड विभागाचे उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर आहेत। सर, काय परिस्थिती आहे, किती नुकसान आहे, किती जनावरं वाहून गेलेली आहेत, किती व्यक्ती यामध्ये मागील 2 दिवसापासून जो पाऊस पडत आहे यामध्ये गंगाखेड उपविभागातील एकूण 16 मंडळापैकी 11 मंडळामध्ये अतिवृष्टी नोंदवण्यात आलेली आहे। यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास 15,000 हेक्टरपेक्षाही जास्त नुकसान या 3 तालुक्यामधून आढळून आलेलं आहे। यामध्ये एकूण 4 जनावरं मयत झालेली आहेत। त्यांचं पोस्टमार्टम होऊन त्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर पालम तालुक्यामध्ये खोरस येथे परमेश्वर खंडागळे नावाचा मुलगा हा ओढ्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेला आहे। या ठिकाणी गंगाखेड नगरपालिका आणि पूर्णा नगरपालिकेची टीम रेस्क्यूसाठी आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात आहे। अद्याप बॉडी प्राप्त झालेली नाही, परंतु रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू आहे। जर आता आपण बघितलं तर गोदावरी धोक्याच्या पातळीवर आहे आणि जर समजा पाऊस झाला तर मग आपत्ती निर्माण होऊ शकते। त्यासाठी काय पूर्वतयारी करण्यात आली? सुदैवाने पाऊस थांबल्यामुळे थोडी धोक्याची पातळीवर आलेली गोदावरी असली तरी तुर्तास पावसाने थोडासा दिलासा दिलेला आहे। परंतु जर पाऊस आणखी जर सुरू झाला आणि वरतून जर विसर्ग वाढला तर बऱ्याच गावांमध्ये नुकसान होऊ शकते। त्यासाठी जे खालील गोदावरी काठावरील आणि पूर्णा नदीवरची जी गावं आहेत त्या सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठी कुणी जाऊ नये, पिकांचं नुकसान तर टाळता येणार नाही, परंतु जनावरांचा आणि जीवितहानी टाळण्यासाठीची उपाययोजना केलेली आहे। एकूणच बघायला गेलं तर सध्या पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे मूळची जी काही आपत्ती होणार होती ती जरी थांबलेली असली तरी सध्या प्रशासन पूर्णतः सतर्क आहे। गावागावांमध्ये दवंडी दिली जाते की नदीकाठी जाऊ नका, कारण पाण्याचा विसर्ग जर वाढला आणि पाऊस जर सुरू झाला तर मोठ्या प्रमाणावर गावांमध्येही पाणी शिरू शकते। त्यामुळे प्रशासन या ठिकाणी सतर्क झालेलं आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, गंगाखेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।